स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये. दुसरी माझ्या पाठीमागं पाहू शकता आपली कुंडलिका नदी आणि त्या नदीवर वडवणी ते परे मध्ये सर्वात मोठा असा ब्रिज. तर त्या ब्रिजची आपण आज माहिती घेणार आहोत. पहिले जे एक व्हिडिओ आपण काढला होता बहुतेक 6-7 महिन्याच्या वरती झाला असेल. त्यानंतर ते कशा पद्धतीने अपडेट आहे त्या अपडेट देण्यासाठी ते अपडेट घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या खाली दिले पुलाचं असे काम जाऊया मित्रांनो खाली पाहूया पुलाची सविस्तर अशी माहिती. माझ्या समोरील बाजू तुम्ही पाहू शकता की वडवणी कोण येणार किंवा ते काय आपल्या बिडकून येणार रेल्वे पटरी आहे मित्रांनो. अद्याप इथं कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. जो काय आपला मेन कुंडलिक नदीवरचा पूल आहे मित्रांनो तो एकदा कम्प्लीट होत नाही तर इथं कसलंही सरपंच काम होणार नाही. तर जाऊया आपण खालून जाऊया नदीचं पाणी आणि जे काय आपला पूल आहे त्याची सविस्तर एक माहिती घेऊया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही आहे आपली कुंडलिका नदी जी पावसाळ्याच्या महिन्यात भरघोस अशी वाहत आहे मित्रांनो. आणि त्या नदीवर हा आपल्या वडवणी ते परळीमध्ये सर्वात मोठा ब्रिज तुम्ही पाहू शकता. भरपूर मोठा असा 7 खांबाचा असा ब्रिज आहे मित्रांनो. आणि आपण पुलावरती आलो होतो आणि तुमच्यासाठी ही अवघड असे दृश्य आपण घेत आहोत मित्रांनो पाहू शकता. बर तुम्ही पाहू शकता की ही आहे आपली कुंडलिका नदी आणि वडवणी ते परळी किंवा तेलगाव दरम्यान सर्वात मोठा पूल तुम्ही पाहू शकता की उपळी फाट्याजवळ हा पूल आहे मित्रांनो. उर्द कुंडलिका किंवा कुंडलिका जी नदी आहे त्या कुंडलिका नदीवरचा सर्वात मोठा पूल आहे मित्रांनो. असे मोठे तुम्ही कॉलम पाहू शकता की असे 7 खांबाचा असा पूल आहे मित्रांनो. इथून काय सविस्तर दिसणार नाही पण तुम्ही पूल पाहू शकता की कशा पद्धतीने हा पूल आहे आणि त्याखाली ही नदी आहे. आणि आपण तुमच्यासाठी एकदम अशा कठीण अशा आपण मार्गामध्ये आलो किंवा कठीण अशा आपण ह्याच्यावर स्थळावर मित्रांनो तुमच्यासाठी हे दृश्य आपण कॅमेऱ्यात कैद करीत आहोत. तर पाहू शकता की अशा पद्धतीने भला मोठा पूल आहे. जाऊया आपण आणखीन खाली देखील जाऊया आणि वरी देखील जाण्याचा प्रयत्न करूया एक की कशा पद्धतीने इथला पूल आहे याची सविस्तर माहिती घेण्याचा एक प्रयत्न करूया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने जे आपला पूल आहे त्या पुलावरचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो की कशा पद्धतीने कॉलम अँगल लावून ते कॉलम जे आपले पटरा आहेत मित्रांनो त्याच्यावर हा ढाचा टाकला येतो. त्यानंतर ह्याच्यावर कॉन्क्रीट येणार आहे मित्रांनो. त्यानंतर एक गजाची लेअर येते त्यानंतर एक कॉन्क्रीटची लेअर येते मित्रांनो. तर पाहू शकता की किती कॉम्प्लिकेट पद्धतीने मित्रांनो पूल असतो मित्रांनो. हा रेल्वे मधला पूल आहे मित्रांनो. आपल्या जी काही उपरी फाटा आहे मित्रांनो त्या उपरी फाट्यावरचा पूल आहे. पाहू शकता कशा प्रकारे असं डेंजर अगदी खतरनाक असं दृश्य दिसतं मित्रांनो. तुमच्याकरिता मित्रांनो आपण पुलाच्या अगदी थोडक्यात भागात येण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या पुलावरून हे दृश्य आपण आपल्या चॅनलवरती कैद करत आहोत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही आहे आपली कुंडलिका नदी जी काही आपल्या वडवणी तालुक्यात उगम पावते मित्रांनो. आणि समोर माजलगावच्या तळ्याला किंवा सिंगपणा गाव मिळते. तर पाहू शकता की पावसाळ्याच्या जे काही सीझन आहे मित्रांनो जे मोसम भरपूर साठून नदीला पाणी आलं आहे. आणि हा आपला पूल ज्याकरिता आपण आलो आहोत तुम्ही पाहू शकता की ते परे दरम्यान सर्वात मोठा जो काही रेल्वे पूल आहे मित्रांनो नदीवरचा तो पूल हेच आहे मित्रांनो. कुंडलिका नदीवरचा सर्वात मोठा पूल एकूण 7 खांबाचा असा पूल किमान किमान मित्रांनो 100 ते 150 मीटर असा अंतराचा पूल असा मित्रांनो हा. आणि सर्वात मोठा आपल्या बीड ते परळी मधला म्हणता येईल मित्रांनो किंवा वडवणी ते परळी मधला म्हणता येईल. भरपूर मोठा असा पूल आहे मित्रांनो.
आणि त्या पुलाची माहिती घेण्यासाठी आज आपण आलो होतो. तर पाहू शकता की बऱ्या प्रमाणात काम झालेलं आहे. नदीला जो का प्रवाह आहे किंवा पाणी नदीला जे आलंय त्याच्यामुळे थोडं काम आहे मित्रांनो रेल्वेचं की जे पुलाचं ते थोडं स्टॉप केलं आहे. मंद गतीने काम चालू आहे. पलीकडच्या बाजूला फक्त जे काही साईड भिंती आहे मित्रांनो आपल्या पुलाच्या त्या पुलाचं काम चालू आहे. एकंदरीत जे काही मेन पूल आहे मित्रांनो आपला वडवणी ते तेलगाव किंवा वडवणी ते परळी मधला त्याचं काम अद्याप चालू नाही. कारण कारण हे फक्त एवढंच आहे की नदीतून पाणी पाहू शकता भरपूर असं पाणी आहे आणि त्यात पाऊस आल्यानंतर आणखीन हे पाण्याचा प्रवाह किंवा आणखीन पाण्याची पातळी वाढते. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की ही पिंपळी नदी त्यावरील आपला हा सर्वात मोठा वडवणी ते परळी मधला पूल. थोडक्यात अशी माहिती घेण्याचा मित्रांनो आज प्रयत्न केला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत अवघड अशा जागा आम्ही जाऊन एक व्हिडिओ काढण्याचा किंवा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मनापासून तर खरंच एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. भेटूया आणखीन एक अशाच आणि नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.